जुन्नर तालुक्यातील 14 नंबर येथे कथित बनावट आईस्क्रीम तयार करणाऱ्या कारखान्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार दुधाऐवजी संशयास्पद रसायने आणि कृत्रिम पदार्थाचा वापर होत असल्याचा आरोप आहे. जर हे आरोप खरे ठरले तर हा मुलांच्या आरोग्याशी झालेला गंभीर खेळ आहे. FDA आणि संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी जनतेची मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट, किल्ले शून्य न्यूज. नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण आहोत 14 नंबर या ठिकाणी आणि आपण पाहतोय की ते एक आईस्क्रीमचा कारखाना आहे. ग्रामस्थांनी या ठिकाणी 14 नंबरच्या मला फोन केला की या ठिकाणी एक आईस्क्रीमचा बनावट कारखाना सुरू आहे. इथं आल्यानंतर धक्कादायक सगळं पाहायला मिळाले. या ठिकाणी आपण पाहतोय सगळं केमिकल हे प्रत्येकाच्या हातात दिसते. याच्यापासून ती आईस्क्रीम तयार होती आणि जी आईस्क्रीम जी तयार होती, जी मावा कुल्फी, ती शक्यतो लहान मुलं जास्त खातात. आणि आपण पाहतो की या कारखान्यामध्ये एकही दुधाचा टिपका नाही. सगळे असे जे केमिकल आहेत, जे घातक आहेत, हे सगळे जे तुम्ही पाहताय, हे डिटर्जंट, लिक्विड, हे प्रत्येक हातात बॉटल बघा, हे फक्त फ्लेवर आहेत. एकही दुधाचा इथं थेंब नाही आणि इथं आईस्क्रीम तयार होते. इथं ग्रामस्थांनी आल्यानंतर इथे जे आईस्क्रीम बनवणारे जे वर्कर होते, जे लोक होते किंवा त्यांचे जे काही मालक होते, ते पळून गेलेत. हा कारखाना सोडून पळून गेलेत. आणि इथं ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा डुप्लिकेट आईस्क्रीम बनवणारा कारखाना आज उजेडात आलाय. इथं संचिता कुल्फी नावाने ही कुल्फी जर कुठल्या दुकानात असेल, आपल्या ह्या ब्रँडच्या माध्यमातून कुणी जर ती विकत घेतली असेल तर आत्ताच तुम्ही तत्काळ थांबवा. या अशा कुल्फ्या फेकून द्या, कारण या सगळ्या केमिकलच्या कुल्फ्या आहेत. आता थोड्या वेळात या ठिकाणी FDAची लोक या ठिकाणी हजर होणार आहे. पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी आले. परंतु आज ग्रामस्थांनी, या सगळ्या तरुणांनी विशेष करून मला या ठिकाणी फोन केला. सतीश असेल, हे सगळे सहकारी मित्र, निलेशजी बोरचटे, या सगळ्यांनी मला फोन केला. आम्ही या ठिकाणी आलो. परंतु हे सगळं पाहिल्यावर खरं एक मनाला खरं तर धक्कादायक जरी असलं, परंतु मनाला शोकांतिक आहे की तुम्ही लहान लेकरांना जे खायला घालता, हे विष पाचता का तुम्ही? दारू जो विकतो ना, मग त्याला खरं तर मानलं पाहिजे. तो सांगतो तरी माझ्याकडे दारू पिणारे तेच जातात, पण तुम्ही लोकांच्या ताटात अन्नात विष घालवतात. आणि लहान लेकरं हे सगळं आईस्क्रीम खातात, दूध पितात, ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळे दूध पितात, आईस्क्रीम खातात. म्हणजे तुम्ही हा एक प्रकारे लोकांची घात केल्यासारखं आहे. अशा लोकांना खरं तर फाशी झाली पाहिजे. बघा ना निलेश, काय म्हणजे काय परिस्थिती. आज माहित नव्हतं कधी आईस्क्रीम अशा पद्धतीने बनवू शकते. आपण पण बऱ्याच आवडीने खाल्ली असेल, परंतु हे पाहिल्यानंतर डिटर्जंट सगळं. ती विशेष म्हणजे ती आईस्क्रीम तिला हे धरलं, हिटर धरला तरी ती वितळाली आईस्क्रीम. आणि बरं दिवसा रात्रीचं चालू असते. ओपन कर बरं. शेअर करता हे आपण पाहतोय हा सगळा डुप्लिकेट कारखाना आपल्या तालुक्यातील पोराने उजेडात आणलाय. त्याचं कारणच ते लाव बरं ब्रँड, दाखवा कुल्फी कोणती. हा जो कारखाना आहे आईस्क्रीमचा, हा 14 नंबरला आहे. आणि इथल्या तरुणांमुळं खरं तर सतर्कता तरुणांनी या ठिकाणी दाखवली. आम्ही सगळेजण या रात्री इथे धावून आलोय. मला आपल्या तरुण सहकाऱ्यांचा फोन आला की अशा पद्धतीनं काम चालू आहे. पण इथं आम्ही आल्यानंतर हे सगळेजण पळून गेलेत. पण इथं पाहिल्यानंतर बघा तुम्ही सगळे केमिकल पाहताय. इथे एक पण दुधाचा थेंब नाही. इथं एक पण दुधाचा थेंब नाही. हे सगळे केमिकल आहेत. आणि या केमिकल पासून ही सगळी आईस्क्रीम केली जात होती. बघा केमिकल किती.
हे सगळं धक्कादायक आहे. या संदर्भात एफडीएच्या लोकांना कळवलंय. तुकाराम मुंडे साहेब या ठिकाणी वरिष्ठांना पण या ठिकाणी कळवलं आहे. त्यांची काही लोक 1 तासात येणार आहे. आता हे दूध बघा सगळं केमिकलचे नाव बरेच लाईट. हे सगळं केमिकल विष आहे. याचं काय हे सगळं विष आहे. शकील भाई 14 नंबरला आहे, हायवेलाच आहे. आता 14 नंबर आपलं काही एवढं मोठं शहर नाही, हे छोटस एक गाव आहे ना, त्याच्यामुळं समजून घ्या तुम्ही. हायवेच्या कडेला हे काम चालू आहे, पण इथं सगळं केमिकल आहे. बघा आता हे हा केमिकल बघा, हे केमिकल बघा. आता पुढे एशियन पेंट कलर बघा, एशियन पेंटचा कलर आहे. वा, बॉटल जवळ घ्या बरोबर. एशियन पेंट आईस्क्रीम मध्ये. वा, मशीन